माकडाने फुटाणे खाल्ले या वाक्याचा नवीन कर्मणी प्रयोग कसा होईल? बघा, दिलेलं जे वाक्य आहे आपल्याला, माकडाने फुटाणे खाल्ले, हा कर्मणी प्रयोगच आहे, परंतु हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. आपल्याला याचं रूपांतर नवीन कर्मणी प्रयोगामध्ये करायचं आहे. आता लक्षात घ्या, नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे काय मित्रांनो? महत्वाची दोन वैशिष्ट्य नवीन कर्मणी प्रयोगाची लक्षात घ्या. याला नवीन कर्मणी प्रयोग का म्हणायचं? तर इंग्रजीतील पॅसिव्हाईजच्या धर्तीवर हा वाक्य प्रकार मराठीमध्ये नवीन करण्यात आलेला आहे, नवीन आलेला आहे, म्हणून त्याला नवीन कर्मणी प्रयोग म्हणतात. आता नवीन कर्मणी प्रयोगामध्ये ठीक आहे, काय केलं जातं? कर्त्याचं महत्व कमी केलं जाते आणि कर्माला प्राधान्य दिलं जाते. आणि कर्माला प्राधान्य देताना दोन गोष्टी केल्या जातात. एक तर वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळला जातो, म्हणजे कर्माला प्राधान्य आपोआप मिळते, किंवा कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावला जातो. आणि कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागल्यामुळे त्या कर्त्याचं महत्व कमी होते. कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागणे हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे त्याच्यासाठी, परंतु शब्दयोगी अव्यय लागणे म्हणजे त्याचं महत्व वाक्यामध्ये कमी करणे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल? एकतर या वाक्यामधला कर्ता ठीक आहे, त्या कर्त्याचा उल्लेख टाळावा लागेल, किंवा कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावावा लागेल, जेणेकरून या प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचं रूपांतर नवीन कर्मणीमध्ये होईल. ओके, मग आता आपण बघूया. पहिलं, माकड फुटाणे खाते, हा कर्तरी प्रयोग झाला, कारण इथे कर्ता प्रथमांत आहे आणि कर्ता प्रथमांत हे फक्त कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे. ठीक आहे, मग असं कर, मग कर्तरी होईल, त्यामुळे हे उत्तर येणार नाही आपलं. माकडाने फुटाण्यांना खाल्ले, ठीक आहे, इथे कर्त्यालाही प्रत्यय लागला, कर्मालाही प्रत्यय लागला, त्यामुळे हा भावे प्रयोग झाला, सकर्मक भावे. ठीक आहे, फुटाणे माकडाकडून खाल्ल्या गेले. माकड हा कर्ता आहे आणि इथे कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, आणि या कर्त्याच्या जागी फुटाणे हे कर्म आणून ठेवलेलं आहे, म्हणजे कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. ठीक आहे, आणि म्हणून हेच आपलं उत्तर आहे. हा नवीन कर्मणी प्रयोग आहे, किंवा यालाच कर्म कर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आणि माकडाच्याने फुटाण्यांना खाल्ल्या गेले, तर इथे सुद्धा कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय हा सुद्धा पुन्हा भावे प्रयोग होणार आहे. आणि म्हणून आपलं उत्तर असेल 3 नंबर, फुटाणे माकडाकडून खाल्ल्या गेले. ओके, यस.